नमस्कार, मी सृष्टी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण या साडीपासून शाही मस्तानी साडी शिवणार आहोत. साडीला जाडकाट असल्यामुळे काष्टा सिंगलच असणार आहे. पूर्ण साडी किती आहे ते सांगते. 1 मीटर प्रमाणे साडी अशी फोल्ड करून ठेवलेली आहे. मोजून दाखवते. हे बघा 1 मीटर आहे. अशी संपूर्ण साडी 1 2 3 4 5 6 7 8 8 मीटर आहे आणि वर 90 सेंटीमीटर एवढी आपली साडी आहे. आता नऊवारीला लागणारी मापे कशी घ्यायची ते सांगते. कमरेला जिथे साडी बांधतो तिथे टेप लावून खाली जमिनीपर्यंत माप घ्यायचं. 39 इंच आहे. सीटगेर असा इथून घ्यायचा, थोडा लूजच घेते. 40 इंच आहे आणि मोहरीचे माप 12 इंच आहे. या मापानेच पॅन्ट कट करूया. पॅन्टसाठी पूर्ण 2 मीटर अस्तर घेतलं. असं फोल्ड करून ठेवलेलं आहे. 39 उंची एवढंच अस्तर आहे, त्यामुळे उंचीला पूर्णच घेते. सीटगेर आहे 40 इंच. 40चा चौथा भाग 10 इंच, त्या 2 इंच एक्स्ट्रा घेते. बैठक भाग मोठ्यांसाठी 15 इंच घेते. इथे सीटगेरचा तिसरा भाग प्लस 1 इंच घेतलं तरीही चालेल. पट्टीने लाईन आखून घेते. पुढे 3 इंच घेऊन बैठक भाग आखून घेऊया. मोहरीचे माप आहे 12 इंच. 12च्या निम्मे 6 इंच घेऊन त्यात 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. मोहरी आणि बैठक भाग जोडून घेऊया. हे बघा पॅन्टचं ड्राफ्टिंग केलं. आता कट करून घेऊया. आता पदराचं माप घेऊया. पदर खांद्यावर ठेवून जेवढा हवा तेवढा घ्यायचा आणि जिथे मागचा काष्टा अटॅच असतो तिथपर्यंत साडी पकडून मोजून घ्यायची. पदर 75 इंच आहे. उंचीच्या दुप्पट न घेता मी याच मापाने पदर कट करणार आहे. माझ्या उजव्या हाताकडे पदर आणि डाव्या हाताकडे संपूर्ण साडी ठेवलेली आहे. आपल्याकडील काठावर अंगावरून घेतलेलं माप प्लस 15 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. अंगावरील माप 75 इंच आहे. प्लस 15 इंच टोटल 90 इंच घ्यायचं. इथून सरळ समोरील काठाला जोडून घ्यायचं. हे बघा सरळ जोडून घेतलं. आता समोरील काठावर 15 इंच कमी करायचं. म्हणजे टोटल 75 इंच काठ राहील. इथून असं क्रॉस जोडून घ्यायचं. हे बघा जोडून घेतलं. आता कट करून घेऊया. अशा प्रकारे पदर कट करायचा आहे. पदर शिवून घेऊया. त्यासाठी बैठक भाग मोजून घेऊया. इथे खाली साडीचा काठ येईल. इथपर्यंत 20 इंच आहे. दोन्ही काठ सोडून क्रॉस भागावर प्लेट टाकून घ्यायच्या. प्लेट कमरेकडे काठाकडे फिरून टाकायच्या. हा भाग 20 इंच एवढा करून घ्यायचा. हे बघा 20 इंच करून घेतलं. जर 20पेक्षा जास्त असेल तेव्हा मध्ये प्लेट टाकून ॲडजस्ट करून घ्यायचं. पदर कट केलेली साडी सरळ कट करून पाय कट करूया. इथे मोहरीला काठ जोडावा लागेल, त्यासाठी काठ मोजून घेऊया. 4.5 इंच आहे. 2 पायांसाठी साडी अशी फोल्ड करून घेते. हे बघा साडी अशी फोल्ड करून घेतली. अस्तरचा पाय त्यावर ठेवायचा.
मोहरीला काठ जोडावा लागेल. त्यासाठी अस्तरवर काठाची 4.5 इंच आणि अर्धा इंच फोल्ड करायला टोटल 5 इंच खुणा करून घ्यायची. पट्टीने सरळ लाईन आखून घेते. हे 5 इंच व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खाली सोडून बाकीचं कट करून घेऊया. वरच्या साईडला 18 इंच प्लेटसाठी एक्स्ट्रा घेऊन कट करून घेऊया. साडीचे 2 पाय ॲट अ टाईम कट केले. इथे हा असा काठ जोडायचा आहे. मग अस्तर 1/2 इंच फोल्ड करून जोडून घ्यायचं. या बैठक भागावर इथे एक्स्ट्रा घेतलेल्या असं प्लेट टाकून घ्यायच्या. विरुद्ध दिशेला पण प्लेट टाकून घ्यायच्या. बाकी पाय आहे तसंच जोडून घ्यायचं. जोडून दाखवते. सर्वात आधी काठ जोडून घेते. काठ जोडल्यावर वरून दाब शिलाई द्यायची. काठ अस्तरच्या मापाने कट करून घेऊया. त्यानंतर अस्तर अर्धा इंच खालून फोल्ड करून मग काठाला जोडून घ्यायचं. फक्त बैठक भाग सोडून बाकी संपूर्ण पाय अस्तरला जोडून घ्यायचा आहे. कमरेकडून पण जोडून घेते. आता जेवढामध्ये एक्स्ट्रा कपडा उरलाय त्याच्या बैठक भागावर प्लेट टाकून घ्यायच्या. अशाच प्लेट दुसऱ्या बैठक भागावर टाकून घ्यायच्या. अशाच प्रकारे दुसरा पाय मी जोडून घेते. पुढे काष्टा कट करूयात. काष्टा कट करताना काठ नेहमी आपल्याकडे ठेवायचा. काष्टा पॅन्टच्या पायापेक्षा 5 इंच जास्त घ्यायचा. रुंदीला मी 25 इंच घेते. बॉक्स आखून घेऊया. बॉक्स आखून घेतला. इथे बैठक भाग आखून घेऊया. इथे 4 इंच आत घेऊन गोल शेप द्यायचा. कट करून घेऊया. काठाच्या मागे प्लेट टाकून काष्टा सेट करून घेऊया. नंतर काष्टा जोडताना या गोल भागाच्या प्लेट टाकायच्या. पायाच्या या भागावर टाकायच्या. बाकीच्या साडीमध्ये पुढील शिला कट करायचा आहे. साडी मी शेवटून घेतली. दोन्ही बाजूचा काठ कट करून घेऊया. जर तुमची उंची 40च्या पुढे असेल तर उंची मोजूनच काठ कट करा. दोन्ही काठ कट केले. आपल्या उजव्या हाताकडे सरळ लाईन येईल आणि डाव्या हाताकडे क्रॉस लाईन येईल. साडी मोठी असल्यामुळे क्रॉस लाईन आखायची सोपी पद्धत सांगते. साडीच्या सरळ भागावर 7-7 इंचावर खुणा करून घ्यायची. आणि मग पहिली खुणा सोडून प्लेट टाकून घ्यायच्या. सर्व प्लेटमध्ये थोडं अंतर ठेवायचं.
हे बघा, अशा प्रकारे सर्व प्लेट टाकून घेतल्या. इथून पहिल्या प्लेटवर 1.5 इंच खुणा करायची. या खुणेपासून पुढच्या प्लेटवर 1.5 इंच घ्यायचं. तसंच या खुणेपासून पुढच्या प्लेटवर 1.5 इंच घ्यायचं. असं संपूर्ण प्लेटवर खुणा करून घ्यायची. हे अंतर तुमची साडी मोठी असेल तर 1.5 इंचापर्यंत घ्यायचं. जर साडी कमी असेल, 6वारी असेल तर 2, 2.5, 3 असं घ्यायचं. हे बघा, खुणा करून घेतली. आता या खुणा जोडून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे क्रॉसला आखून घेतली. आता कट करून घेऊया. शेला कमी पडू नये यासाठी इथे जोड देऊया. जोडून घेऊया. एक्स्ट्रा दिसते ते कट करून घेऊया. आता संपूर्ण क्रॉस भागावर काठ जोडून घेते. काठ जोडून घेतल्यानंतर आतील मार्जिनला धरून काठावर दाब शिलाई द्यायची. हे बघा, संपूर्ण काठावर दाब शिलाई दिली. पहिली खुणा सोडून पुन्हा तशाच प्लेट टाकून घ्यायच्या. सर्व प्लेटमध्ये 1/2 इंच अंतर ठेवायचं. शेवटची प्लेट अशी उभी ठेवायची. प्लेट टाकून शेला तयार केला. आता पॅन्टचा पाय ठेवून बैठक भाग आखून घेऊया. प्लेटवर शिलाई देऊन सर्व प्लेट फिक्स करून घेऊया. हे बघा, सर्व प्लेट शिवून सर्व प्लेटवर हाताने टाका घालून घेतला. बैठक भाग कट करून घेऊया. हे बघा, सर्व भाग तयार केलेत. आता हे पॅन्टच्या पायावर जोडून घेऊया. कमरेकडून हा माझ्या उजव्या हाताकडील बैठक भाग आहे आणि हा डाव्या हाताकडील बैठक भाग. उजव्या बैठक भागावर पदर सरळ बाजूने जोडायचा आहे. पदर अर्धा इंच खाली जोडायचा. इथे वर कंबर बेल्ट येईल त्यासाठी. त्यानंतर त्यावर काष्टा सरळ बाजूने ठेवायचा. बैठक भाग जोडून मोहरीच्या काठाला काठ जोडून पायाच्या या भागावर प्लेट टाकायच्या. त्यानंतर शेला दुसऱ्या बैठक भागावर उलटा ठेवायचा आणि बैठक भागापासून खालीपर्यंत जोडून घ्यायचं. हे सर्व भाग मध्ये ठेवून त्यावर पॅन्टचा दुसरा पाय ठेवायचा आणि फक्त बैठक भाग शिवून घ्यायचा. दाखवल्याप्रमाणे सर्व भाग जोडून घेते.
हे बघा दाखवल्याप्रमाणे सर्व भाग जोडून घेतले. आता दोन्ही पाय वेगळे करून पॅन्ट तयार करून घेऊया. हे बघा पॅन्ट तयार केली. आता पॅन्ट सरळ करून घेऊया. शेला बैठक भागाच्या 2 इंच पुढे फिक्स करायचा आहे. काष्टा फिक्स करायच्या आधी कंबर बेल्ट जोडून घ्यायचा. मग कंबर बेल्टवर अर्धा इंच फोल्ड करून काष्टा जोडायचा. कंबर बेल्टसाठी संपूर्ण कंबर मोजून घेऊया. सेहेचाळीस इंच आहे. 1 इंच फोल्ड करायला टोटल 47 इंचाची पट्टी घ्यायची. हे बघा 47 इंचाची पट्टी अस्तर लावून तयार केली. दोन्ही बाजूने फोल्ड करून घेऊया. सेंटरपासून 6 इंचावर पट्टी आतून जोडून घेऊया. पट्टी जोडून घेतली. आता बाहेरून फोल्ड करून पट्टी फिनिशिंगने शिवून घेऊया. कंबर बेल्ट फिनिशिंगने शिवून घेतला. आता काष्टा फिक्स करूया. काटाच्या मागे प्लेट टाकायच्या आणि अर्धा इंच काष्टा फोल्ड करून बेल्टवर अटॅच करायचा. हे बघा अशा प्रकारे काष्टा फिक्स करून घेतला. नऊवारीचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी नऊवारी आपली तयार झाली. अशाच अजून नऊवाऱ्या शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेलचं बटन दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.